मुलं असतात. फ्रस्ट्रेट होतात, की मी खूप अभ्यास करतोय, पण लक्षात नाही राहत आहे. हं. आता परीक्षांचा काळ पण सुरू आहेच आहे. अगदी बरोबर. लक्षात राहण्यासाठी काय केलं पाहिजे? लक्षात राहण्यासाठी आम्ही अनेक पालकांना उदाहरण देतो, की ब्रेन ॲक्टिव्हेशन हे अतिशय उत्तम टूल आहे त्याच्यासाठी. पण मुळात लक्षात का ठेवायचंय, हं, हे जर त्या मुलाला कळलं, तर तो त्याप्रमाणे कृती करेल. करेक्ट. याचं कारण एकतर त्यांना त्याचं महत्त्व लक्षात आलेलं नसतं. हं, ज्या ओके. गोष्टीचं माझ्यासाठी महत्त्व असतं, त्याच्यामागे मी भरपूर मेहनत घेईन. हं, दुसरी गोष्ट काही कारणाने त्यांचा कॉन्फिडन्स कमी झालेला असू शकतो. आपण ओके. आजूबाजूला अनेकदा बघतो, की नकळत तुलना होते. तो करू शकतो, तू करत नाहीयेस. हां, अगदी घरात किंवा शेजारच्या मित्रांमध्ये, वर्गामध्ये. बरोबर. मग तुलना केल्यावर प्रत्येक वेळी जर मी असं ऐकत असेन, की तो करतोय आणि तू करत नाहीयेस, हां, तर मी कितीही पानं वाचली, काय उपयोग आहे? जाऊ दे, मी करतच नाहीये. करेक्ट. अशी एक भावना दृढ होते हं, आणि ते काढून टाकण्यासाठी ब्रेन ॲक्टिव्हेशनची जी वेगवेगळी टेक्निक्स आहेत, ओके. त्याचा उपयोग होतो. जेव्हा मी माझ्या जीवनाशी ती प्रत्येक गोष्ट जोडू पाहते, हं, हं. तेव्हा नकळत मला त्याच्यामागचं महत्त्व लक्षात येतं. तर ओके, ते हे मी का शिकतीये हे लक्षात येतं. ओके, आणि ओके. हा व्यापक विचार करण्यासाठी जी वेगळी दृष्टी लागते, हं, हं. ती मला वाटतं आपल्याला ह्या ब्रेन ॲक्टिव्हेशनमध्ये मिळते.